पुणे महानगरपालिकेच्या शाळेची कमालीची दुरावस्था झाली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला लागूनच असलेल्या पालिकेच्या स्वामी विवेकानंद शाळेतील वर्गातील आणि मुलींच्या प्रसाधन गृहातलं छत गळतंय। शाळेत बसवलेले 25 संगणक 3 वर्षांमध्ये उद्घाटनाला वेळ न मिळाल्याने खराब झाले। विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं झाकण गंजलंय। टाकी अस्वच्छ आहे। शाळेभोवती प्रचंड गवत वाढल्याने शाळेत अनेकदा साप निघतात। दरम्यान या संदर्भात शाळेच्या शिक्षकांनी अनेकदा महापालिकेच्या प्रशासनाला याची कल्पना दिली होती, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। यापूर्वी पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात शाळांसाठी 971 कोटींची तरतूद करण्यात आली, मात्र तरीही महापालिकेच्या शाळांची जर अशी दुरावस्था होत असेल तर हे पैसे नेमके जात आहेत कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय। पहिल्या मजल्यावरील शाळेच्या खोलीत छत गळतीचा आढावा घेतलेला आहे। मंदार गोंजारीनं पाहूया। माहेरघर म्हणवणाऱ्या पुण्यात शिक्षणाच्या या वैभवशाली इतिहासाचे फक्त अवशेष उरलेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला अगदी लागून असलेली पुणे महापालिकेची ही स्वामी विवेकानंद शाळा आणि या शाळेमध्ये इतक्या समस्या आहेत की त्या तुमच्यापर्यंत पोहोचवताना आमची देखील दमछाक होऊ शकते। सर्वात आधी हा वर्ग या ठिकाणी गळतो आहे। या शाळेमधल्या शिक्षिका आहेत आपल्यासोबत। या सगळ्या समस्या खूप आधीपासून या ठिकाणी असतील। तुम्ही महापालिकेच्या प्रशासनाला कळवलं याबद्दल? हो, अनेकदा कळवलेलं आहे महापालिकेच्या प्रशासनाला। 2022 पासून मी पत्रव्यवहार करते, पण त्याच्याकडे काही लक्ष देण्यात आलेलं नाही आहे। वारंवार हा प्रश्न केलेला आहे, GB मध्ये पण केलेला आहे। या संदर्भात मी 12-13 साली सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता की शिक्षणाच्या संदर्भात आपण 650 कोटी रुपये खर्च करतो आणि प्रति विद्यार्थी तर कॅल्क्युलेशन केलं पटवाईज तर 63,800 रुपये खर्च येतो। आत्ता 17 तारखेच्या GB मध्ये त्या बारवे मॅडमने असं सांगितलं की 38,000 खर्च येतो, पण तो चुकीचा आहे। माझ्या मते जे ठीक आहे, शिक्षणासाठी जर आपण खर्च करत असेल तर माझी काही हरकत नाही, पण तशा पद्धतीच्या सुविधा तरी मिळाल्या पाहिजेत। आता एकतर RTमुळे ह्या आपल्या शाळेकडचं ॲडमिशन कमी होते। या शाळेमध्ये स्लॅब गळतात, ड्रेनेज तुंबलेली आहेत, पाण्याच्या टाक्या 2-2 वर्ष धुतलेल्या नाहीत, त्याच्यातून घाण पाणी येते, पाणी पिण्यासाठी मुलांना नाही आहे। या स्लायडिंग विंडोज सरकत नाही आहेत, फरशी फुटलेली आहे। दरम्यान शाळेतल्या स्वच्छतागृहाची दुरावस्था कशी हे देखील सांगतोय मंदार। विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठीची या ठिकाणची ही शौचालय खरं तर तुम्हाला दाखवू नये अशी या ठिकाणची परिस्थिती आहे। ना या ठिकाणी कोणी येऊन स्वच्छता करतं, ना या ठिकाणी पुरेसं पाणी आहे। मॅडम, या बाबतीत तरी दखल घेतली गेली नाही? घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाशी मी संपर्क साधलेला होता वेळोवेळी। माझ्याकडे एवढा बंच आहे सर, 2022 पासून मी दिलेला बंच आहे, त्या लोकांनी पण काही दखल घेतलेली नाही आहे। कर्मचाऱ्यांना पाठवत आहेत, इंजिनियर येत आहेत, पाहून जात आहेत, नंतरच्या ह्याच्यामध्ये तुमचं काम करू असं सांगतायत। विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मग हे बाथरूम्स कशी वापरतात? आत्ता सध्या आम्ही हे बाथरूम वापरत नाही आहे। खालच्या 2 मजल्यावरची बाथरूम आम्ही वापरायला दिलेली आहेत मुलांना। हे बाथरूम वापरता येत नाही आहे, कारण हे पाणी गळतं ते सगळं खालच्या याच्यामध्ये जातं आणि पाणी 1 इंच वरती गोट्या इतपत पाणी इथं तुंबलं जातं, त्यामुळे हे बाथरूम वापरायला नाही देत आम्ही। या शाळेमध्ये 1ली ते 8वीचे वर्ग, बालवाडीपासून ते 8वीचे वर्ग या ठिकाणी भरतात आणि अशी अवस्था आहे की या वरच्या मजल्यावरती वापरण्यासाठी इथे हे प्रसाधनगृह उपलब्धच नाही आहे।